नमस्कार. ज्ञानामृत सारमध्ये आपले स्वागत आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा अर्जुनाचे मन कोलमटले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवनाचे सर्वात मोठे गुपित सांगितले. आज आपण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील त्या श्लोकाचे चिंतन करणार आहोत, जिथे भगवान स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धी असलेल्या माणसाची व्याख्या करतात. हा श्लोक केवळ अर्जुनासाठी नव्हता, तर आजही आपल्या अशांत मनाला शांत करण्यासाठी एक दीपस्तंभ आहे. श्लोक. श्री भगवान उवाच. प्रजाहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. या श्लोकाच्या आधी अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला होता, श्लोक 54 मध्ये, की स्थितप्रज्ञस्य का भाषा, अर्थात ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे तो माणूस कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो. अर्जुनाच्या मनात गोंधळ होता. त्याला वाटत होते की ज्ञान प्राप्त झालेला माणूस जगापासून पळून जाऊन हिमालयात बसतो की काय. त्याला संन्यास आणि कर्तव्य यात फरक कळत नव्हता. अर्जुन रणांगणावर उभा असूनही त्याचे मन निराशेच्या गर्तेत होते. त्याला सावरण्यासाठी आणि कर्मयोगाची खरी ओळख करून देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आता स्थितप्रज्ञ व्यक्तीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची व्याख्या या श्लोकात देत आहेत. या श्लोकाचा अर्थ अत्यंत खोल आणि क्रांतिकारी आहे. भगवान म्हणतात, हे पार्थ, जेव्हा एखादा माणूस आपल्या मनातील सर्व इंद्रियजन्य कामनांचा पूर्णपणे त्याग करतो आणि जेव्हा त्याचे मन आत्म्यामध्येच आत्म्याद्वारे संतुष्ट होते, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. येथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे मनोगतान कामान प्रजाहाती, मनातून निर्माण होणाऱ्या इच्छांचा त्याग. आपले दुःख हे वस्तूंमुळे नाही, तर त्या वस्तूंबद्दलच्या आपल्या आसक्तीमुळे होते. श्रीकृष्ण हे सांगत नाहीत की तुम्ही कर्म करू नका. ते म्हणतात की सुखाची भीक मागू नका. सामान्य माणूस सुखासाठी बाहेरच्या जगावर अवलंबून असतो. त्याला वाटते की गाडी मिळाली तर सुख मिळेल, पैसा मिळाला तर सुख मिळेल. पण स्थितप्रज्ञ व्यक्ती या बाह्य कुबड्या फेकून देते. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आत्मन्येवात्मना तुष्टः, स्वतःमध्येच स्वतःने संतुष्ट असणे. हा केवळ त्याग नाही, तर ही एक उच्च अवस्था आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या आत्म्यातील आनंदाचा सागर सापडतो, तेव्हा जगातील डबक्यांची गरज उरत नाही. ज्याप्रमाणे तहानलेल्या माणसाला गंगेचे पाणी मिळाले की तो गटाराचे पाणी पित नाही, तसेच ज्याला आत्मशांती मिळाली तो जगातील क्षुल्लक विषयांकडे धावत नाही. बाहेरच्या जगात वादळ असो वा शांतता, स्थितप्रज्ञ माणसाचा आनंद हा आत्मनिर्भर असतो, परनिर्भर नाही. हेच शाश्वत आनंदाचे सूत्र आहे. कस्तुरी मृगाची बोधक कथा. जंगलात एक कस्तुरी मृग हरिण असते. त्याच्या बेंबीतच कस्तुरीचा सुगंध लपलेला असतो, पण त्याला हे माहीत नसते. तो सुगंध त्याला वेडा करतो आणि तो सुगंध शोधण्यासाठी ते मृग आयुष्यभर जंगलात इकडे तिकडे धावत राहते. काट्याकुट्यात जखमी होते. शेवटी धावून धावून ते मरून पडते, तरी त्याला कळत नाही की ज्या सुगंधाचा शोध ते बाहेर घेत होते तो त्याच्या आतच होता. श्रीकृष्ण अर्जुनाला आणि आपल्याला हेच सांगत आहेत. सुखासाठी बाहेरच्या जगात धावणे थांबव. तू स्वतःच आनंदाचा स्रोत आहेस. स्वतःमध्ये डोकावून बघ, तुला बाहेर कशाचीच गरज भासणार नाही. आजच्या काळात आपण सर्वजण व्हॅलिडेशनच्या मागे धावत आहोत. सोशल मीडियावर किती लाईक्स मिळाले, लोकांनी माझ्याबद्दल काय कमेंट्स केल्या, माझा पगार मित्रापेक्षा जास्त आहे का, यावर आपले सुख अवलंबून असते. जर इंटरनेट बंद झाले किंवा कोणी टीका केली तर आपण डिप्रेशनमध्ये जातो. हे अस्थिर बुद्धीचे लक्षण आहे. या श्लोकाचा मॉडर्न अर्थ हा आहे की तुमचे सुख तुमच्या कंट्रोलमध्ये असायला हवे. समजा ऑफिसमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळाले नाही, तरीही जर तुम्ही विचार केला की माझे काम मी प्रामाणिकपणे केले आहे आणि माझा आनंद माझ्या स्किल्समध्ये आहे, पदात नाही, तर तुम्हाला दुःख स्पर्श करू शकत नाही. बाह्य परिस्थिती म्हणजे मार्केट क्रॅश, ब्रेकअप, फेलियर तुमच्या आंतरिक शांतीला जेव्हा धक्का लावत नाही, तेव्हा तुम्ही आजच्या युगातील स्थितप्रज्ञ आहात. सारांश हाच आहे की खरा आनंद वस्तूंमध्ये नाही,
तर आपल्या आत आहे. जोपर्यंत आपण सुखासाठी इतरांवर किंवा वस्तूंवर अवलंबून आहोत तोपर्यंत दुःख अटळ आहे. जेव्हा आपण स्वतःच्या सहवासात आनंदी राहायला शिकतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. जर या श्लोकातील विचाराने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर ज्ञानामृत सार कुटुंबाचा भाग नक्की व्हा. अशाच जीवन बदलणाऱ्या आध्यात्मिक प्रवासासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे ईश्वरा, आम्हा सर्वांना बाह्य जगाच्या मोहमायेतून मुक्त होऊन स्वतःमध्येच असलेल्या त्या शाश्वत आनंदाला शोधण्याची शक्ती दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. ओम शांती शांती शांती.